विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 4.1 ही एक्सरसाइज टीच केली होती. आजपासून आपण न्यू एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत, ती म्हणजे एक्सरसाइज 4.2. ही जी आपली एक्सरसाइज आहे विद्यार्थी मित्रांनो 4.2 ही खूपच सिंपल अशी एक्सरसाइज आहे. यामध्ये जे आपला पहिला टॉपिक आहे तो आहे परपेंडिक्युलर कंडिशन ऑफ लाईन आणि को इन्सिडेंट कंडिशन ऑफ लाईन. So see here carefully. First topic, perpendicular condition of line. आता परपेंडिक्युलर कंडिशन ऑफ लाईन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर त्याची कंडिशन येणार आहे आपली a प्लस b इक्वल टू 0. a plus b equal to 0. सेकंड राहणार आहे आपलं कोइन्सिडेंट कंडिशन ऑफ लाईन. तर कोइन्सिडेंट कंडिशन ऑफ लाईन ची कंडिशन राहणार आहे h² मायनस ab इक्वल टू 0. या कंडिशन वरून तुमच्या लक्षात आलंच असणार का जर तुम्हाला को इन्सिडेंट म्हटलं तर तुम्हाला h ची व्हॅल्यू फाइंड आउट करावीच लागणार, आणि परपेंडिक्युलर कंडिशन म्हटलं तर फक्त आपल्याला a आणि b ची आवश्यकता आहे. बट या कंडिशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक मेन इक्वेशन लक्षात ठेवावं लागणार आहे. इक्वेशन सेम आहे जे आपल्याला एक्सरसाइज 4.1 मध्ये होतं. इक्वेशन आहे ax² प्लस टॉइस hxy प्लस by² इक्वल टू 0. हे आपलं इक्वेशन होतं विद्यार्थी मित्रांनो. या इक्वेशन वरूनच आपण a ची व्हॅल्यू, h ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आणि त्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतरच आपण परपेंडिक्युलर कंडिशन यूज करायची आणि कोइन्सिडेंट कंडिशन ऑफ लाईन यूज करायची. ओके, तर आधी तुम्ही हेडिंग टाका एक्सरसाइज 4.2. आधी हेडिंग एक्सरसाइज 4.2 अँड नोट दिस फास्ट. पुन्हा एकदा समजून घ्या. परपेंडिक्युलर कंडिशन आहे आपली a प्लस b इक्वल टू 0 आणि कोइन्सिडेंट कंडिशन आहे आपली h² मायनस ab इक्वल टू 0. ओके, एक्सरसाइज 4.2 मधलं आज आपण पहिलं प्रॉब्लेम घेऊ. राइट डाउन. शो that the line represented by 3x² minus 4xy minus 3y² 3x² minus 4xy minus 3y² equal to 0 are perpendicular to each other. सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. ही आपल्याला लाईन दिली आहे आणि ही लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर टू इच अदर हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. परपेंडिक्युलर टू काय म्हटलं आहे, इच अदर. सॉल्व्ह कसं करायचं, सोल्युशन कडे लक्ष द्यायचं. फर्स्ट पहिले लिहायचं विद्यार्थी मित्रांनो द गिवन इक्वेशन ऑफ लाईन. हे झालं आपलं गिवन इक्वेशन ऑफ लाईन. मग ही लाईन आपल्या स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन सोबत कम्पेअर करायची. इट कॅन बी कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर होणार, तर ax² प्लस टॉइस hxy प्लस by² इक्वल टू 0.
हे जे आपला स्टँडर्ड फॉर्म आहे इक्वेशनचा, यासोबत काय करायची, कंपेअर केल्यानंतर आधी व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. देअरफॉर ए इक्वल टू काय येणार, 3. ए इक्वल टू 3 टॉइस एच इक्वल टू -4. टॉइस एच इक्वल टू -4. परपेंडिक्युलर म्हटलं आहे, ए प्लस बी असते. एचचं काम आहे का, नाही, म्हणून मी एच ची व्हॅल्यू काढली नाही. डायरेक्ट टॉइस एच इक्वल टू काय दिलं मी, -4. कॉमा बी इक्वल टू किती आहे, -3. ए ची व्हॅल्यू लिहिली, टॉइस एच ची व्हॅल्यू पण पुटअप केली आणि बी ची व्हॅल्यू पण. आफ्टर दॅट कन्सिडर परपेंडिक्युलर ए प्लस बी, त्याचा आन्सर काय आला पाहिजे, 0. सो ए प्लस बी इक्वल टू, ए ची व्हॅल्यू किती आहे, 3. बी ची व्हॅल्यू -3. सो ए प्लस बी इक्वल टू किती आला आपला आन्सर, 0. ए प्लस बी इक्वल टू काय प्रूफ झाला आपलं, 0. हेन्स द गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन, the given equation of line are perpendicular to each other. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. इक्वेशनला कंपेअर केलं, ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, परपेंडिक्युलरची कंडिशन होती आपली ए प्लस बी, त्यामध्ये या राईट डाऊन आवर सेकंड प्रॉब्लेम. हे विद्यार्थी मित्रांनो आपलं फर्स्ट प्रॉब्लेम होतं, जे परपेंडिक्युलर कंडिशन होतं. राईट डाऊन सेकंड, शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड बाय, शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड बाय x² + 6xy, x² + 6xy + 9y² इक्वल टू 0. x² + 6xy + 9y² इक्वल टू 0 आर कोइन्सिडंट. ओके. आणि आता इकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या. आधी आपण गिव्हन इक्वेशन पुटअप करू. द गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन इज x² + 6xy + 9y² इक्वल टू 0. हे आहे आपलं गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन. इट कॅन बी कम्पेअर विथ, कोणासोबत कम्पेअर करणार आहे आपण ते, ax² + टॉइस xy + by². बट को इन्सिडंट म्हटलं आहे. को इन्सिडंट जर म्हटलं तर एच ची व्हॅल्यू आधी फाइंड आउट करायची. ए बघा, ए ची व्हॅल्यू काय येणार इथे, 1. टॉइस एच ची व्हॅल्यू येणार 6. थोडं केअरफुली लक्ष दे जा. ए ची व्हॅल्यू आली 1, टॉइस एच ची व्हॅल्यू किती आली, 6. सो देअरफॉर यावरून एच किती येणार रे, 2 इकडे जाऊन डिवाइड झाला तर 3. टॉइस एच 6 आहे, बट मला फक्त एच हवा आहे, म्हणून मी 2 ला इकडे जाऊन डिवाइड केलं, तर एच ची व्हॅल्यू आली 3. बी बघा, बी ची व्हॅल्यू येणार 9. यामध्ये मला एक्स्ट्रा काय करावं लागलं, तर सिम्पली फक्त एच ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागली. 2 त्या साईडला जाऊन डिवाइड झाला. कन्सिडर, आता a + b = 0 येणार का, बिलकुल नाही. ते परपेंडिक्युलर साठी होतं. कोइन्सिडंटची मी कंडिशन काय सांगितली आहे, h² - ab. सो h² - ab, h ची व्हॅल्यू पुटअप करू, 3² मायनस a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 9. 3 चा स्क्वेअर 9, 1 into 9, 9. So h² - ab, 9 - 9, 0.
एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू आपलं आन्सर काय आलं 0. हेन्स द गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन are coincident. सिंपल प्रॉब्लेम होतो विद्यार्थी मित्रांनो. नोट दिस. राईट डाऊन अवर थर्ड प्रॉब्लेम नोट करा विद्यार्थी मित्रांनो. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के if line represented by kx square plus 4xy minus 4y square equal to 0. पुन्हा एकदा सांगत आहो. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ लाईन रिप्रेझेंटेड बाय kx स्क्वेअर प्लस 4xy मायनस 4y स्क्वेअर इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. कंडिशन कोणती दिली आहे आपल्याला? परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे ही दिलेली लाईन आपल्याला म्हटलं आहे का परपेंडिक्युलर आहे आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे के ची. सी हिअर केअरफुली. द गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन kx स्क्वेअर प्लस 4xy मायनस 4y स्क्वेअर इक्वल टू 0. इट कॅन बी कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस twice hxy plus by square equal to 0. Therefore, a ची व्हॅल्यू k, twice h ची व्हॅल्यू 4 आणि b ची व्हॅल्यू -4. इथे तुम्हाला h ची व्हॅल्यू काढायची गरज नाही कारण परपेंडिक्युलर म्हटलं आहे आणि परपेंडिक्युलर मध्ये h येत नाही. आता तुम्हाला दिलं आहे का परपेंडिक्युलर आहे म्हणून लिहायचं फॉर परपेंडिक्युलर कंडिशन. काय असते विद्यार्थी मित्रांनो? a प्लस बी इक्वल टू 0 ही असते आपली परपेंडिक्युलर कंडिशन. a ची व्हॅल्यू किती आहे k, b ची व्हॅल्यू -4 इक्वल टू 0. सॉरी, b ची व्हॅल्यू काय? -4 इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू k, b ची व्हॅल्यू -4 इक्वल टू 0. आता हा -4 त्या साईडला जाऊन काय होणार आहे? प्लस. सो k इक्वल टू 4. तर आपली जी सेकंड एक्सरसाइज आहे या सेकंड एक्सरसाइज मध्ये परपेंडिक्युलर कंडिशन आणि को इन्सिडेंट कंडिशन या टॉपिकवर डिपेंड हे आपले स्टार्टिंगचे 3 प्रॉब्लेम होते. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. हा टॉपिक आपला एंड झाला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲक्यूट अँगल हा टॉपिक टीच करणार आहोत. थँक्यू.